तर बघू शकता मित्रांनो, SRT पद्धत आणि आपली साधी पद्धत याच्यामध्ये लय फरक आहे. SRT पद्धतमध्ये असं आहे मित्रांनो, म्हणजे निंदायचं काम नाही, ठिबकनुसार त्याला पाणी दिले जाते. आणि पाणी म्हणजे SRT पद्धतमध्ये मित्रांनो असं आहे की कमी खर्च शून्य मशागणात शेती येते मित्रांनो. आणि ही शेती आहे ही आपली म्हणजे पारंपरिक शेती आहे पहिली समजा, ते पण पारंपरिकच आहे. पण SRT पद्धत मी आता पहिल्यांदा म्हणजे मी यूट्यूब चॅनलवरती पाहिलं तर SRT पद्धतचं मला लय हे वाटलं. आणि हे बघा, आपली पहिल्यापासून म्हणजे अशी शेती केलेली आपण, मीनं पण शेत केलेलं होतं, बघू शकता तुम्ही. हे बघा, हे आपली आहे साधारण पद्धत आहे. हे बघू शकता, याला सरी आहे, त्याच्यात डवरे वखर चालत नाही, बघू शकतो मी. आणि हे बघा, याच्या भर लावलेली आहे, म्हणजे पाऊस आला तर म्हणजे एका साईडला जायला पण काही हे नव्हतं, पाणी थांबलं तर ते म्हणजे मुळे पण उघडं पडत नाही आणि त्याला भर लागते. हे बघा, पराडीला पण असंच आहे, हे बघू शकता. आणि SRT पद्धतमध्ये मित्रांनो असं आहे ना, ठिबकनुसार म्हणजे पाण्याची बचत होते, निंदण्याची, डवऱ्याची, वखरची, साऱ्याची बचत होते. आणि याच्यामध्ये म्हणजे हे आहे वखर डवरे हे करावे लागते. आणि त्याच्यामध्ये SRT पद्धतीमध्ये असं आहे मित्रांनो, ठिबकनुसार म्हणजे ड्रिंचिंग म्हणजे हे सोडल्या ते खत. आणि याच्यामध्ये समजा खत टाकायला लागते, म्हणजे याच्यात म्हणजे मजुरी शिल्लक देते. त्याच्यामध्ये समजा कमी याच्यात वॉटर सोल्युबल खत टाकून हे होते. आणि ते पण शेती पण हे याच्यामध्ये हे शेती अशी आहे म्हणजे याच्यामध्ये तासामध्ये गवत नाही काहीच नाही. आणि याला पण म्हणजे हे आम्ही आमच्या भागात सातपुड्याच्या पायथ्याशी टुनकी गाव येथे शेती म्हणजे आम्ही अशी करतो. आमच्या गावात लावलेलं आहे SRT पद्धतची, 5-6 जणांनी SRT पद्धत ही केलेली आहे, शून्य मशागणात शेती. तर त्यांना भरपूर हे फायदा झालेला होता मागच्या वेळेस. आणि याही वेळेस त्यांनी SRT पद्धत लावलेली आहे. आणि त्याचप्रमाणे त्याच्यात आपलं हे मित्रांनो मक्का पण लावलेला आहे. मक्क्यामध्येच त्यांनी आता म्हणजे जे मक्का होता म्हणजे पट्टा पद्धत, तर त्याच्यानुसार त्यांनी बेटवरती ते लावलेली आहे पराठी, म्हणजे जुनाच बेट आहे त्याचा ऑलरेडी. आणि त्यांना काही खर्च नाही, त्यांना फक्त एकच हे आला की त्यांना फक्त ठिबक टाकायला लागले आणि मधामध्ये काही केलेलं नाही त्यांनी, ते तसंच आहे. आणि गवत पण होत नाही, ठिबकनुसार गवत होत नाही. आणि याच्यामध्ये कसं आहे मित्रांनो, खाली पाणी दिलं तर गवत होते, हे बघू शकतो मित्रांनो, खाली गवत होते. आणि त्याचप्रमाणे त्याच्यात डवरे वखर मारायची गरज नाही, फक्त हलकासं मित्रांनो समजा निंदून घ्यायचे. काही काही झाल्याचे मित्रांनो याच्यावर पण असते आपलं खांतात टिश्यूवर असते, टिश्यू पेपर, ते पण लावतात काही काही जण टिश्यू पेपरवरची शेती. हे बघू शकता, हे शेती आहे मित्रांनो. तर अशाच धन्यवाद मित्रांनो, अशाच माहितीसाठी सपोर्ट करू. यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.